मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हे संत पौलाचे शब्द असिसीकर संत फ्रान्सिसच्या जीवनामध्ये खरे ठरलेले आहेत. जरी ख्रिस्त शारीरिक रूपाने आपल्या बरोबर नाही, परंतु आत्म्याद्वारे तो नेहमी आपल्या बरोबर बोलत आहे. आत्म्याद्वारे तो नेहमी आपल्या बरोबरीने चालत आहे. हे असिसीकर संत फ्रान्सिसने सिद्ध करून दाखवलेले आहे. आज 17 सप्टेंबर म्हणजेच असिसीकर संत फ्रान्सिसच्या शरीरावरती प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या 5 देणग्याचा सण. हे देणगी कुठले होते? जे प्रभू येशू ख्रिस्तावरती क्रूसावरती त्याच्या हातापायाला जे खिळ्याचे वण होते, ते खिळ्याचे घाव आज प्रभू येशू ख्रिस्त त्याचा अति पवित्र सेवक असिसीकर संत फ्रान्सिस याच्या शरीरावरती देत आहे. जणू काही आपल्या प्रेमाची पोच पाहोती, आपल्या प्रेमासाठी एक सुंदर अशी देणगी आज प्रभू येशू ख्रिस्त या महान संताच्या शरीरावरती उमटवत आहे. हाच तो दिवस ज्या दिवशी असिसीकर संत फ्रान्सिस हा लावेर्ना म्हटलेल्या एका डोंगरावरती जातो आणि तेथे 14 सप्टेंबरला म्हणजेच जेथे आपण पवित्र क्रूसाचा सण साजरा करतो, त्या पवित्र क्रूसाच्या सणानिमित्ताने त्या दिवसाची सुरुवात करत असताना आणि संत मायकलच्या सणासाठी आध्यात्मिक तयारी करण्यासाठी हा संत असिसीकर संत फ्रान्सिस लावेर्ना या डोंगरावरती जातो. तेथे तो पूर्णपणे एकांतामध्ये स्वतःला प्रभू येशूच्या प्रेमामध्ये गुंडाळून देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने तो इतका भारावून जातो की आजूबाजूला कोण आहे काय आहे याचा त्याला विसर पडतो आणि तेथेच त्याला जिवंत साक्षात्कार होतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो क्रूसावरती खिळलेला आहे, रक्तबंबाळ होत आहे, परंतु त्याचं शरीर त्या देवदूताच्या पंखाने वेढलेलं आहे असं चित्र त्याला समोर दिसते आणि असिसीकर संत फ्रान्सिस पूर्णपणे भीतीने भिवून जातो, आश्चर्यचकित होतो. परंतु ख्रिस्ताचं त्याच्यावरती असलं प्रेम एवढं महान होतं की तेथे तो भिवून न जाता हळूहळू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये तो वेडा होतो. तेथे प्रभू येशू ख्रिस्त आणि असिसीकर संत फ्रान्सिस यांच्यामध्ये काही वेळ संभाषण होते आणि जाता जाता प्रभू येशू ख्रिस्त एक प्रेमाची देणगी म्हणून आपल्या हातापायाचे वण या संताच्या शरीरावरती देतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीराचे वण मिळालेला हा एकच संत असिसीकर संत फ्रान्सिस संपूर्ण जगभर प्रसिद्ध होतो. आणि म्हणूनच आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे सर्व फ्रान्सिस्कन कॅप्युचिन फादर्ससाठी. कारण हा दिवस आपण प्रभू येशू ख्रिस्त आणि असिसीकर संत फ्रान्सिस यामधील जी भेट झालेली होती आणि भेटीमधून जे काही देणगी प्रभू येशू ख्रिस्ताने असिसीकर संत फ्रान्सिसला दिलेली होती त्याची आपण आठवण करत आहे. आणि म्हणूनच हा क्षण आपला आठवण करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपल्या बरोबर असतो. जेव्हा जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये मग्न असतो, जेव्हा जेव्हा आपण प्रभू येशूच्या प्रती प्रेम करत असतो, तेव्हा ख्रिस्त आपल्या समोर येत असतो, की ख्रिस्त आपल्या बरोबरीने प्रार्थना करत असतो. ख्रिस्त आपल्यामध्ये येऊन तो आनंद व्यक्त करत असतो. आजचा सण आपल्याला आठवण करून देत आहे की आपण कुठे असलो तरी ख्रिस्त आपली साथ कधीच सोडत नसतो. असिसीकर संत फ्रान्सिसला जो साक्षात्कार झाला किंवा तो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जिवंतपणा त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिला, यावरून त्याने आपल्या बंधूंना आपल्या संपूर्ण ऑर्डरला एकत्र आणण्याचं कार्य केलं. ख्रिस्ताला त्याने आपल्या जीवनाचा केंद्रस्थान बनवलं आणि म्हणून हे जे वन होते हे ख्रिस्ताच्या प्रेमाचे वन त्याच्या हातापायावरती आले आणि ते वन ते शेवटपर्यंत मरेपर्यंत त्याच्या शरीरावरती राहिले. आणि म्हणूनच स्वतः संत पोप जॉन पॉल दुसरे यांनी म्हटलेलं आहे की असिसीकर सारखे किंवा असिसीकर संत फ्रान्सिस सारखे
जरी 10 जरी संत या जगामध्ये असले असते तर कदाचित जगाचं कायापालट नक्कीच झालं असतं. पोप बेनेडिक्ट 16 यांनी हा सण मान्य केला, यांनी हा चमत्कार विश्वासाने स्वीकार केला आणि या सणाचं किंवा 17 सप्टेंबर हा सण मोठ्या जोरदाराने उत्साहाने साजरा करण्यासाठी या कॅप्युचिन संस्थेला मान्यता दिली. हा सण साजरा करीत असताना आपण देखील ख्रिस्तावरती पूर्णपणे प्रेम करूया. ख्रिस्त जिवंत आहे, ख्रिस्त आपल्यासाठी रक्तबंबाळ झालेला आहे, ख्रिस्त आपल्यावरती प्रेम करत आहे, असं हे सण आणि असिसिकर संत फ्रान्सिस आपल्याला सांगत आहे. असिसिकर संत फ्रान्सिसच्या मध्यस्थीद्वारे सर्व कॅप्युचिन फादर्सद्वारे आपण ख्रिस्ताकडे येऊया. त्याच्या जीवनाचा, त्याच्या प्रेमाचा जिवंत अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आमेन.